नमस्कार मित्रांनो, आजचा आपला डिस्कशनचा विषय आहे सायबर सिक्युरिटी काळाची गरज. आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज अनेक गोष्टी आपल्या समोर डिजिटल माध्यमातून उपलब्ध आहे. जसं तुमचा पर्सनल कॉम्प्युटर असेल किंवा तुमचा मोबाईल फोन असेल, त्याच्या व्यतिरिक्त अनेक विविध प्रकारचे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये आहे. आणि याच्यामुळं सायबर सिक्युरिटी असणं किंवा आपला जे डिव्हाइस आहे, डिजिटल डिव्हाइस आहे, आपली डिजिटल स्पेस आहे, ही सायबर सिक्युअर असणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आता तसं जर बघितलं तर सायबर सिक्युरिटी म्हटलं की त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी येतात, स्कॅम येतात, फ्रॉड येतात. जसं तुमचं हे आहे फायनान्शियल फ्रॉड आहे किंवा तुमचं डेटा रिलेटेड काही फ्रॉड असेल, म्हणजे आपण ऑर्गनायझेशन लेवलला किंवा कॉर्पोरेट सायबर स्पेसमध्ये न जाता पर्सनल सायबर स्पेस किंवा पर्सनल डिजिटल स्पेस याचा जरी आपण मुद्दा म्हटला तरी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. म्हणजे पूर्वी असं असायचं की फोन टॅपिंग व्हायचं. तुमचं समजा कन्व्हर्सेशन चालू आहे, लँडलाईनच्या जमान्यामध्ये जरी आपण गोष्ट बोलतो किंवा लँडलाईनच्या आधी आपण पहिलं महायुद्ध किंवा दुसरं महायुद्धाच्या काळामध्ये जरी गेलो, जिथं मिलिटरी कम्युनिकेशन हे टॅप केलं जायचं किंवा ते इंटरसेप्ट केलं जायचं. त्याच्यानंतर लँडलाईन फोन आले, तर लँडलाईन फोनमध्ये तुमचं फोन टॅप व्हायला लागलं की दोन व्यक्ती जर बोलत असतील तर त्यांचं कन्व्हर्सेशन जे आहे ते कुठेतरी रेकॉर्ड केलं जायचं. म्हणजे सायबर सिक्युरिटी किंवा सायबर फ्रॉड म्हणा किंवा सायबर अटॅक म्हणा किंवा आपण हॅकिंग म्हणतो, तर याचा जो उदय आहे किंवा याची जी सुरुवात आहे, तर त्याची सुरुवात ही आपल्याला आयटीच्या काळामध्ये बघता ती आपल्याला फोन टॅपिंग किंवा मिलिटरी कम्युनिकेशनला इंटरसेप्ट करणं याच्या माध्यमातून दिसत असते. नंतर तुमच्याकडं कीपॅडचे फोन आले, नंतर स्मार्टफोन आले. तर मग असं करत करत असताना आता सुरुवातीला ज्यावेळी स्मार्टफोन आले तर त्यावेळी काय झालं की आपण स्मार्टफोनला एक चांगला कॅमेरा असतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपण फोटो काढतो आणि आपले भरपूर पर्सनल फोटो जे आहेत ते पर्सनल फोटो या मोबाईलमध्ये स्टोअर केलेले असतात. आणि मग याच्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्ती जो आहे त्याचे ते पर्सनल फोटो लीक करायचे, प्रायव्हेट फोटो जे असतील, प्रायव्हेट मोमेंटचे जे फोटो असतील किंवा इंटिमेट जरी नसले तरी खाजगी आयुष्यातील जे काही फोटो असतील ते फोटो पब्लिक करण्याच्या हेतून त्याच्यामध्ये हे केलं जायचं, कुठल्या तरी प्रकारचं टेक्निक वापरलं जायचं. मग आयदर ते जो मोबाईल असेल त्या मोबाईलचा तुम्ही ऍक्सेस घ्यायचा, अनंतर ऍक्सेस घ्यायचा, किंवा मग समजा तुम्ही एखाद्याकडं रिपेअरिंगला दिला मोबाईलवाल्याकडं, तर तो तिथून तुमचं हे करून घ्यायचा, तुमचा डेटा त्याच्याकडे काढून घ्यायचा. किंवा समजा तुम्ही दुसऱ्याला मोबाईल वापरायला दिला तर तो मग समजा ब्लूटूथ वापरून किंवा कुठलं तरी वायफाय टेक्नॉलॉजी वापरून तुमचे फोटो त्याच्याकडे घ्यायचा. तो म्हणजे सायबर अटॅक किंवा सायबर फ्रॉड किंवा डिजिटल अटॅक याची सुरुवात जी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टीमधून दिसत असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता हे जे अटॅक आहेत किंवा हे जे फ्रॉड आहेत हे आता थोड्या सॉफिस्टिकेटेड लेवलला व्हायला लागले. इंटेलेक्च्युअल लेवलला आपल्याला हे सायबर फ्रॉड दिसून येतात. आता सायबर फ्रॉड किंवा आपल्याला सायबर अटॅक याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल किंवा आपलं नुकसान जर कमी करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय काय असेल की त्याला प्रिव्हेंट करता येणं. प्लस पहिली गोष्ट तर त्याच्याविषयी अवेअरनेस असणं आणि मग स्वतः त्याच्याविषयी अवेअर होऊन दुसरी गोष्ट त्याला प्रिव्हेंट करणं. प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंट कसं करू शकता, तुम्ही अवेअर झाले, परंतु प्रिव्हेंट कसं करणार. तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर तुमचं जे काही डिव्हाइस असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा पर्सनल कॉम्प्युटर असेल, डेस्कटॉप कॉम्प्युटर असेल, तुमचा मोबाईल फोन असेल, टॅब असेल, काही असेल, तर जे काही तुमचं डिजिटल डिव्हाइस असेल किंवा कॉम्प्युटिंग डिव्हाइस असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही काही टूल्स ॲप इन्स्टॉल करू शकता. आपण ज्याला जनरली सामान्य भाषेमध्ये म्हणत असतो की अँटीव्हायरस ॲप किंवा सिक्युरिटी ॲप वगैरे, किंवा असं दुसरे काही जे असेल एखादं सर्व्हिस प्रोव्हायडर असतं जे आपल्याला असं डिव्हाइस प्रोटेक्शनची सर्व्हिस वगैरे देतात, तर ते आपण करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या दुसऱ्या गोष्टी अवेअरनेसच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये आपण काळजी अशी घेऊ शकतो की कुठलीही लिंक जी आहे तुम्हाला मोबाईल फोनवरती तुम्हाला SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे आले तर तिला क्लिक करू नका. आणि ते अनलेस ती खूप जेन्युइन आहे, तुमच्या ओळखीतल्या कोणीतरी पाठवली जस्ट फक्त पाठवली नाही तर एक रिलायबल लिंक आहे. जनरली तसं तुम्ही कुठल्या लिंकवर क्लिक करूच नका, कारण एखादी छोटीशी लिंक जी आपल्याला दिसते ती लिंकचा वापर करून जो कोणी मॅलिशियस ऍक्टर असेल किंवा समाजकंटक असेल तो तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन त्याच्यामधला डेटा तो चोरू शकतो, तुमचं डिव्हाइसचा ताबा घेऊ शकतो, तुमच्यावरती पाळत ठेवू शकतो. अशा अनेक हाय लेवलच्या गोष्टी किंवा असं हाय लेवलचं अटॅक किंवा सोफिस्टिकेटेड अटॅक हा त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि ज्याला आपण स्मिशिंग असं देखील म्हणतो की तुम्हाला SMS पाठवला, SMSद्वारे लिंक पाठवली आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं आणि मग त्याच्यामध्ये त्याला तुमच्या डिव्हाइसचा ऍक्सेस मिळाला,
तुमचं डिव्हाइस त्यांनी मॉनिटरिंग करायला सुरुवात केली, अशा अनेक गोष्टी होत असतात. तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.